झी 24 तास एक पाऊल पुढे। सामाजिक साहित्यिक वातावरण ढवळून टाकणारी सतनागत ही कादंबरी एका बलात्कार पीडित नामीची कथा यात मांडण्यात आली आहे। या कादंबरीचा उल्लेख मुद्दामून करावासा वाटतो कारण सतनागत या कादंबरीवर आधारित सिनेमा येतोय आणि या सिनेमाचा मुहूर्त एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाने झाला। पाहूयात या गाण्याचं काय वैशिष्ट्य आहे। शंकर महादेवन यांच्या सुरांची जादू आपल्याला लवकरच सतनागत या कादंबरीवर आधारित असलेल्या सिनेमात अनुभवता येणार आहे। आजवर शंकर महादेवन यांनी अनेक मराठी गीतांना आपला स्वरसाद चढवलाय, मात्र या सिनेमातली गाणी त्यांच्यासाठी खूपच स्पेशल आहेत कारण ही गाणी लिहिली आहेत सचिन तेंडुलकर यांचा थोरला भाऊ नितीन तेंडुलकरनं। ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या सतनागत या प्रसिद्ध कादंबरीवर तयार होणाऱ्या महत्वाकांक्षी सिनेमाचा मुहूर्त नितीन तेंडुलकरनं लिहिलेल्या गीताच्या ध्वनिमुद्रणाने झाला। संगीतकार प्रवीण कुंवर यांनी या गीताला संगीत दिलंय। जेव्हा पोएट्स गाणं लिहितात, लिरिक्स लिहितात, तर त्याचा एक एज म्हणतात ना, आणि एक लेवल फार ते वाढतं आणि तसंच मेलडी पण खूपच चांगलं आहे। खूप अवघड म्हणजे कठीण मेलडी आहे। मला गायला खूप मजा आली। याला गाणं यापूर्वी मी कधी लिहिलेलं नव्हतं। मी नेहमी कविता लिहिल्या होत्या आणि त्यासुद्धा बहुतेक सगळ्या मुक्त छंदामध्येच होत्या। त्यामुळे एखाद्या बिटरमध्ये गाणं बसवणं आणि ते लिहिणं हे माझ्या दृष्टीने मोठं अवघड काम होतं। नितीन तेंडुलकर सचिन तेंडुलकरचे जे भाऊ आहेत ते लिरिक्स लिहित आहेत, तर मला एकदम म्हणजे असं प्रेशर आलं की आता काय होणार। पण नंतर जेव्हा गाणं बनलं हळूहळू, नंतर शंकर महादेवन आता गातोय आणि असं सगळेजण वावा करतात, ते वाटते काहीतरी वेगळं गाणं बनतंय म्हणून, आणि नक्कीच ते प्रेक्षकांना आवडलं असं वाटतं। ही माझी सगळ्यात आवडलेली कादंबरी आणि पूर्ण महाराष्ट्राला आवडलेली कादंबरी आणि सगळ्या लोकांना ह्या कादंबरीबद्दल माहिती आहे आणि जे कलाकार आहेत त्या सगळ्यांनाही माहिती आहे। त्यामुळे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणतो तसा हा माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे। ध्वनिमुद्रणानंतर लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हे गाणं रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल। क्षितिजनसे जळणारे माझे झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।